आता माय बाई ही कशाची भाजी, आज वेगळीच भाजी दिसती। पण माय तू पण विदर्भातून व्हिडिओ बघत असशील तर तुला लगेच समजून जाईल माय कशाची भाजी आहे। तोंडाला तर पाणी सुटलं असं तो आहे, कारण ही भाजी काय मार्केटमध्ये विकत भेटत नाही बरं। ही कधीतरी नॅचरली आपल्या शेजारी पाजारी शेतापातात ही भाजी उगवती, म्हणजेच याचं नाव आहे शेरण्या। माहिती नसेल तर माहिती करून घे, कारण ही मटणाला मागं पाडणारी भाजी आहे बरं का। तर माय आता आज विदर्भातली भाजी म्हटल्यावर विदर्भाचीच भाषा वापरायला लागेल की नाही, तर मग आता मी पण विदर्भाकडचीच आहे, पण काय करायचं आता मध्ये मध्ये येते पुण्याची भाषा तर समजून घ्या, कारण आपण राहतो पुण्यातच, आपलं आयुष्यच पुण्यात चाललं। तर बघू शकता आता मी पुण्यात राहते तरीसुद्धा माझ्या शेजारी घराच्या शेजारी उगवला होता वेल शेरण्यांचा। तर एवढ्या त्याला शेरण्या निघाल्या मस्तपैकी आणल्या, तर त्याला पण एवढी माती होती, एवढा चिखल होता, अराराराच तो मी पहिला मस्तपैकी धुवून घेतला असा या पद्धतीनं। मस्त धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने, असं स्वच्छ करायचं आहे बरं का, नाही तर मग माती जाईन पोटात, मग त्याने पण होतात आजार। मग असं मस्तपैकी 2-4 पाण्याने शेरण्या मी धुवून घेतल्या अशा, आणि दिसायला बघा कसल्या भारी दिसतात। या थोड्याशा कारल्यासारख्या कडवट असतात, पण त्या कडू लागत नाही। त्याचं मी पुढं काय करायचं ते सांगते। आता काय करायचं, ह्याचे डेट घ्यायचे काढून दोन्ही साईडचे, नंतर मग काय करायचं, ह्याला मधून याचं पोट फाडून याचे 4 भाग करायचे, ह्याला सोडायचं नाही। 4 भाग केले ना की मग त्याच्या बिया सहज निघतात, बघू शकता कशा बिया चमचम करायला लागल्यात त्यातल्या। आता काय करायचं, आता ह्या पद्धतीनं सर्व शेरण्या कापून घ्यायच्या। असला वास येतो त्या शेरण्यांचा, असं वाटत होतं मीठ टाकून लगेच सुरुवात करावं खायला, तरी मी ह्यातल्या 2-3 जे पीस होते कट केलेले ते खाल्लेच होते। आता सगळ्यांना माहिती जे शेरण्या ओळखतात त्यांना तर काय कच्चं पण खायचं, शेरण्या दम निघत नाही। आता मस्तपैकी ह्यामध्ये टाकायचं आहे मीठ, एका भांड्यात टाकायचं 1 चमचा मीठ, ह्याच्यासाठी टाकायचं आहे त्यातलं बी पण निघून जातं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा कडवटपणा पण निघून जातो। आता ह्याच्यावर झाकण ठेवून हे ठेवलं मी असं साईडला। आता घेतल्या चवळ्यांचा नंबर आहे, तर चवळ्या आता हे काळ्या नाकण्याच्या आपल्या बारक्या चवळ्या ज्या असतात त्या घ्यायच्या, त्याने चवले भारी येते भाजीला या। आता ह्या मी रात्रीच भिजत घातल्या होत्या आणि सकाळी ह्याची भाजी करायची होती। आता मी काय केलं म्हटल्यापेक्षा मी काय केलं, ह्यामध्ये कुकरमध्ये ठेवलं पाणी गॅसवर, त्यामध्ये टाकलं पाव चमचा हळद, अर्धा चमचा टाकलं मीठ, आणि ह्या भिजून ठेवलेल्या चवळ्या आहे ना माहीत आहे ह्यामध्ये टाकून द्यायच्या। चवळ्या ह्यामध्ये टाकल्या की त्यामध्ये मस्तपैकी झाकण लावायचं, थोडंसं तेल पण टाकू शकता, पण जर त्या चवळ्या जाड असतील तरच तेल टाका, नाही तर काही गरज नाही। आता शिट्टी कुठं गेली, कुकरचं झाकण तर लावलं, शिट्टी पण सापडली, जरा शिट्टी लावली, ह्याला शिट्ट्या होऊ द्यायच्या, त्याला शांततेत द्यायचं सोडून। आता इथं मसाल्यासाठी घेतलं मी काय, खोबरं घेतलं, अद्रक घेतली, लसूण घेतला, त्यानंतर घेतलं टोमॅटो। तर हे मी बारीक चिरून आधीच ठेवलं, खडे मसाले पण तुम्हाला एका वाटीत काढून ठेवलेले दिसतच असतील। आता काय करायचं, कांद्याची वरची साल काढायची मस्तपैकी, ह्याचेसुद्धा देठमुळं काढून फेकायचे, स्वच्छ कांदे धुवून घ्यायचे, आणि मग काय करायचं, मसाला असं मस्तपैकी ह्याला पण करा असं कापून घ्यायचं। बघू शकता ह्या पद्धतीने असं जोर लावून कांदा कापायचा, म्हणजे नाही तर तो डोळ्यात पाणी आणतो लांबून लावत बसल्यावर, असं कचा कापून घ्यायचं। त्याला सगळे कांदे कापून घ्यायचे असे ह्या पद्धतीने। बघू शकता मी 2च कांदे घेतले, जास्त कांदे घेतले नाही। तुम्हाला लय मोठ्या लोकांची भाजी करायची असेल तर मग तुम्ही लय मोठे कांदे घेऊ शकता। आता आपला मसाला इथं तयार आहे, ह्यामध्ये घेतलंय, बघू शकता मी काय घेतलंय, तेजपत्ता, दगडी फूल, चक्री फूल, दालचिनी घेतली आहे, 2-3 मिरे, 2-3 लवंगा, असा आपला मसाला। आता सगळ्यांनीच हा मसाला वापरायचा नाही आहे, ज्याला आवडत असेल यातले मसाले त्यांनी काही मसाले स्किप केले चालतात, नसेल आवडत तर आता बघू शकता या शेरण्या आहे ना, याच्यावर मी मीठ टाकून ठेवलं होतं, त्याच्यामुळे या शेरण्या अशा मस्तपैकी नरम पडल्या। आता विदर्भाचीच भाषा आहे बरं। आता ते नरम पडल्यानंतर काय करायचं, मस्तपैकी त्यातलं असे बी साईडला काढून घ्यायचे, अशा ते चोळून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातली फक्त जी स्किन आहे किंवा आपण मांस म्हणतो तेच फक्त राहतं, त्या बिया कचा दाताखाली येणार नाही। आता ह्यात टाकायचं पाणी टाकल्यानंतर त्याच्या बिया अलगद वेगळ्या होतात, त्या काय त्याला चिटकत नाही। आता ह्या पद्धतीने मस्तपैकी त्या शेरण्या अशा हातात काढून घ्यायच्या आणि हलक्या हाताने पिळून घ्यायच्या बरं का। काय होईन, आपले बी वगैरे राहिलं काय ते निघून जाईन, एकाच पाण्यानं धुतलं तरी पण काम होतं, जास्त पाण्याने धुवायची गरज नाही। आता बघू शकता मस्तपैकी अशा आपल्या शेरण्या धुवून झाल्या, आणि इकडं बघा चवळ्या तर मस्तपैकी शिजूनच निघल्या होत्या। आता चवळ्यांना काय करायचं, ह्याच चमचा घ्यायचा, ह्याच चमच्याने मस्तपैकी थोडंसं रगडायचं। कोणी ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेतं, जे पाट्यावर तिखट वाटणार आहे ते पाट्यावर सुद्धा वाटून घेतात थोडंफार, पण आपल्याला चमच्याने जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करायच्या, सोडून द्यायचा विषय, काही जास्त गडबड नाही आणि काही जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही या रेसिपीसाठी। तर बघू शकता म्हटल्यापेक्षा तुम्ही पाहू शकता की कशा आपल्या शेरण्याची चवळ्या ज्या आहेत त्या मस्तपैकी अशा मऊ झाल्यात। आता ठेवला लोखंडाचा तवा, लोखंडाच्या तव्यावर टाकायचे सगळे खडे मसाले। आधीच जर कांदा बिंदा टाकला तर मग ते खडे मसाले तव्याला चिटकतात,
आणि लोखंडाच्याच तव्यावर मसाला भाजायचा बरं, त्यानं चव पण चांगली येते आणि लवकर मसाले भाजले पण जातात. आता मस्तपैकी खडे मसाले भाजतायत, बघू शकता. आता मस्त असे भाजून घ्यायचेत खडे मसाले. तुम्हाला जर खडे मसाले आवडत नसतील तर फक्त मसाल्याची पावडर जी भेटते तीच टाका, आणि जर आवडत असतील तर यापेक्षा जास्त मसाले तुम्ही वाढवू शकता. आता काय करायचं, ह्या ज्या ह्याच्यात आहे ना मसाले तर भाजून झाले होते, पण खसखस याच्यामुळं टाकली मी उशिरा, बघा आत्ताच ती नाचायला लागली. आता आधी टाकली असती तर ती सगळीकडे डान्स करून उडून सुद्धा गेली असती. तर आता काय करायचं, हे मसाले मी ताटात काढले, त्याच्यानंतर टाकलं ह्याच्यामध्ये सुकलेलं खोबरं. आता हे खोबरं मस्तपैकी काळं पडेपर्यंत मस्तपैकी हे भाजून घ्यायचं आहे, कारण आपल्याला काळाच रस्सा बनवायचा आहे, तांबडा रस्सा बनवायचा आणि पांढरा रस्सा बनवायचा नाही. त्यामुळे असं मस्तपैकी हे काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हे पण काढून घ्यायचं आहे ताटात, बघू शकता त्याने पण धूर काढलाय पार. आणि आता ठेवायचं आहे परत तवा, त्याच्यावर टाकायचा आहे लांबसडक चिरलेला कांदा. तर जो कांदा चिरून घेतला होता तो सुद्धा ह्याच्यावर टाकून घेतला. आता ह्याला पण काळपट होईपर्यंत परतायचं आहे. आता काय करायचं, मी तर ठरवलं होतं 100% विदर्भातली भाषा बोलायची बा, पण ती भाषा काय जमेना, मध्ये मध्ये पुण्याची भाषा येतेच. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मस्तपैकी हा कांदा पण काढून घ्यायचा आहे साईडला. पण आता आपल्याला सगळ्यात आधी वाटायचे पा आपले खडे मसाले. तर खडे मसाले कुरकुरीत झाले होते, त्यामुळे याचा नंबर आधी लावला, पाणी न टाकता धूर निघेपर्यंत बारीक पावडर करून घेतली. आता हे आपल्याला मस्त साईडला काढून घ्यायची. साईडला काढली का ह्याच भांड्यामध्ये टाकायचे आपल्याला ओले मसाले. म्हणजे ओले मसाले आता कोणते, तर ते कांदा, लसूण, आलं राहिलं ना आपलं बाकीचं मंडळी, तर ते सुद्धा ह्यामध्ये टाकायचे. आता मी ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घेते, पाहून घ्या. असं. आणि आता काय करायचं, लसूण आलं राहिलं ते सुद्धा टाकायचं आणि मस्तपैकी गरा मिक्सरला फिरवायचं. पण मी त्यामध्ये पाणी टाकायला विसरले, नंतर परत मी थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलं आणि असा मस्तपैकी मसाला वाटला आणि साईडला ठेवला. आता कढईमध्ये टाकला आपण कापून गेलं होतं ते टमाटर. तर हे टमाटर आता तेल पाणी त्यातलं जळेपर्यंत असं तेलात परतायचं, म्हणजे आपल्या भाजीमध्ये ह्याचा जो आंबूसपणा असतो टमाट्यातला तर तो उतरतो. आणि आता ह्यामध्ये टाकायची आहे लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चिकन मसाला. आता नवऱ्याला माझ्या काय माहिती नव्हती ही भाजी कशाची आहे, ओळखायला पण आली नाही. पूर्ण जेवण झालं तरी भाजी ओळखायला आली नाही कशाची, कारण घराच्या शेजारीच हा येल आला होता. आणि मग काय करायचं, ते यायच्या आधीच भाजी बनवून ठेवली. पण नंतर मग मात्र बाजरीची भाकरी चुरून हाणली, एवढी भारी ही भाजी झाली होती. आता काय केलं आपण, हे मसाले टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं. पाणी जाळून झाल्यानंतर त्यामध्ये आपला वाटलेला ओला मसाला टाकला. सुके मसाले, ओला मसाला, टोमॅटो ह्याची चव एकत्र यायला पाहिजे ना, म्हणून असं मस्त ह्याला मिक्स करत राहिले. आणि सगळीकडे कलर एकसारखा झाला आणि खमंग सुगंध सुटायला लागला होता. तेव्हाच ह्यामध्ये टाकलं मी आपले सुखे जे मसाले वाटले होते ते घालायचे. आता ह्यानी तर त्याला चार चांद लागल्यासारखं झालं म्हणा. कसं, कारण की असला वास सुटला होता नंतर, तर खडे मसाले होते हो त्यामुळे. आता ह्यातलं सर्व पाणी जिरलेलं आहे. आता ह्यामध्ये मस्तपैकी फक्त तेल आणि मसाले दिसत आहेत तुम्हाला. तर आता ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ज्या चिरून धुवून घेतलेल्या शेरण्या होत्या साईडला ठेवलेल्या, त्या शेरण्या आता ह्यामध्ये टाकायच्या आहे. आणि आता ह्याला पण जोपर्यंत परतायचं आहे तोपर्यंत परत मसाल्याला तेल सुटत नाही, कारण ह्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं होतं, मिठामुळं पाणी सुटलेलं होतं त्यांना. आणि थोडंसं आपण निथळून घेतलं तरीसुद्धा त्यामध्ये पाणी होतं, ते पाणी जाळून घ्यायचं आहे. आता परत तेल सुटेपर्यंत ह्याला परतायचं आहे, म्हणजे आपल्या शेरण्यांना मसाल्याचा चांगला फ्लेवर लागला पाहिजे आणि मस्त मसालेदार आपल्या शेरण्या खाताना लागल्या पाहिजे. आता बघू शकता कसलं मस्त तेल दिसतंय का सगळीकडं. आणि आता काय करायचं, ह्यामध्ये ज्या चवळ्या होत्या आपल्या शिजून घेतलेल्या, त्या चवळ्या ह्यामध्ये सोडून घ्यायच्या अशा. असं वाटत होतं कधी मी भाजी ताटात घेते कधी खाते. ह्या भाजी असे फक्त आपण 1 ते 2 वेळा ही भाजी खायला भेटते, कारण ह्याचा वेल शक्यतोवर सगळीकडंच येत नाही. आता ह्यामध्ये आवडीनुसार पाणी घालायचे. सर्व घरात असा मस्त खमंग सुगंध सुटला होता भाजीचा आपल्या. मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी किती आवडीनुसार टाकू शकता. आता राहील मीठ, म्हणून पहिलं काही गडबडीने मीठ टाकलं. एवढी भाजी करून फायदा काय, म्हणून चव तर आली पाहिजे. शेवटी टाकला हिरवा कच्चं कोथिंबीर कमीच होता, त्यामुळे कमीच टाकलं. तुम्ही जेवढा जास्त टाकणार तेवढी चांगली चव येणार तुमच्या शेरणीच्या भाजीला. आता ह्याला शिजत ठेवायचं आहे झाकण ठेवून. तोपर्यंत इथं मस्तपैकी तावा ठेवला आणि बाजरीची भाकरी थापून टाकली. त्याचे थोडेसे काठ शिरले होते, पण जाऊ द्या, तरी पण भाकरीला एक खमंग झाली होती माझी.
सर्व भाकरी अशाच मी थापून घेतल्या आणि खमंग भाजून घेतल्या, म्हणजे भाजीसोबत त्याच्या अजून भारी चव लागेल खमंग भाजल्यानंतर. बघू शकता काय रंग आलाय आपल्या भाकरीला. आणि ह्या बाजरीच्या भाकरी होत्या, शक्यतो त्याच्यासोबत ज्वारीची बाजरीची भाकरीच खा. भातही तुम्ही खाऊ शकता. आणि आता मस्त आपली भाकर भाजून तयार आहे. आणि आता शरणीच्या भाजीला काय तर्री आली आणि काय रंग आला रे बाप रे बाप. असं वाटतंय मटण फिकं आहे यापुढं. आणि आता श्रावण महिना आहे, ते गणपती हे, त्याच्यामुळं काय आपल्याला नॉनव्हेज वगैरे आमच्या घरात एवढा नाद नाही, त्यामुळे शरण्यांवरच असा मस्त ताव मारला. बघू शकता कलर बिलर. मग मंडळी कशी वाटली आपली विदर्भातली भाजी. भाषा तर काय मला जमली नाही एवढी खास, पण जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर विदर्भातून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ही रेसिपी आवडली नसेल असं होणार नाही बरं का, याची मी गॅरंटी घेते. आणि जर पुण्यातून जरी तुम्ही बघत असाल, कुठूनही बघत असाल, तर ही रेसिपी एकदा करा तुम्ही परत करून खाणाऱ्याची गॅरंटी. तर आपण परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद मंडळींनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय.